महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेमध्ये जे कला क्रीडा आणि संगणक शिक्षक काम करीत होते, मात्र त्या काम करणाऱ्या शिक्षकांना मागच्या वर्षापासून शैक्षणिक सत्रात त्यांना ऑर्डर दिली नाही, त्यांना आदेश दिले नाहीत आणि त्यामुळेच ते बेरोजगार झालेले आहेत। आणि अशा शिक्षकांना बेरोजगार झाल्यामुळे त्यांनी आझाद मैदान इथे मुंबई या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। ते आंदोलन मागच्या 1 महिन्यापासून सुरू आहे। तर जाणून घेऊया त्या कला क्रीडा आणि संगणक शिक्षकांना की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। सर, तुम्ही जे आंदोलन करत आहात, तर हे आंदोलन करत असताना तुम्ही नेमकं कोणत्या विभागात काम करतात आणि तुम्ही काय काम करतात नेमकं? सर, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 500 आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेत आम्ही क्रीडा शिक्षक, नंदुरबार प्रकल्पात फक्त क्रीडा शिक्षक आणि बाकी इतर प्रकल्पांमध्ये संगणक आणि कला शिक्षकही भरले होते। तिथं आम्ही काम करत होतो सर। मात्र मागील 1.5 वर्षापासून आम्हाला नियुक्ती नाही। बरं, या विभागामध्ये जी नियुक्ती करण्यात आली, तर ती नियुक्ती कशा पद्धतीने केली? सर, आम्हाला सर्वप्रथम मंत्रालयातनं जो GR पास झाला, कंत्राटी 11 महिने असे 3 वर्षे 33 महिने जवळपास जो GR पास झाला, त्यानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांना तशी पॉवर देण्यात आली होती की तुम्ही यांची भरती सरळ सेवेमार्फत करावी आणि त्या पद्धतीने आमची भरती घेण्यात आली। आधी लेखी परीक्षा घेण्यात आली, तदनंतर मुलाखतीला आम्ही सामोरे गेलो, त्यानंतर आमच्या कागदपत्रांची पडताळणी झाली, मग आमची गुणवत्ता यादी लावण्यात आली। गुणवत्ता यादीत आम्ही ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना मग सिलेक्शन करून तदनंतर मग पोलीस व्हेरिफिकेशन, मेडिकल किंवा ज्यांचं विवाहित असतील त्यांचं लहान कुटुंब असल्याबाबतचा प्रमाणपत्र, हे सगळी प्रोसेस करून आम्ही ह्या डिपार्टमेंटला आदिवासी विकास विभाग डिपार्टमेंटमध्ये क्रीडा शिक्षक या पदावर रुजू झालो होतो। मात्र म्हणजे 2018 पासून काम करत आहात आणि काम करत असताना जवळपास तुम्ही 2022 पर्यंत काम केलं, म्हणजे तुम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे। आणि तुमची जी भरती आहे ती सरळ सेवेप्रमाणे घेण्यात आली। त्यात लेखी परीक्षा असेल, तोंडी परीक्षा असेल, कागदपत्र पडताळणी असेल, तुमचं मेडिकल असेल, या सर्व गोष्टी ज्या पात्रता परीक्षा आहेत त्याला सामोरे जाऊन तुम्ही गुणवत्ता सिद्ध केली आणि गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तुमची निवड यादी लागली। यानंतर आपण या शिक्षकांना विचारूया की सर, तुम्ही जे आंदोलन करत आहात ते आंदोलन करत असताना तुम्ही आता ज्यांच्या शासनाच्या विरोधात जे आंदोलन करत आहात, तर शासनाला तुम्ही आता काय मागणी करू इच्छितात किंवा शासनापर्यंत तुम्ही पोहोचले का? काही आमदार म्हणा, खासदार म्हणा किंवा मंत्रालयीन अधिकाऱ्यांपर्यंत? आम्हाला आता 1.5 वर्षापासून आम्ही सतत मंत्रालयापासून तर सर्व जेवढे मंत्री आहेत, सचिव आहेत, आयुक्त, यांच्याकडे आम्ही वारंवार त्यांना पुन्हा निवेदन देऊन किंवा मग त्यांना पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला फक्त खो दिले आजपर्यंत। तर आमचं असं म्हणणं आहे तर शासनाला, तर आमचं एकच आहे, आमचं काहीच मागणं नाही, फक्त आम्हाला एकच आहे, आमचं समायोजन करणं, हीच आमची एक मागणी आहे शासनाला, बस, त्या व्यतिरिक्त काही नाही। म्हणजे आमदार, खासदार, मंत्रालयीन जे अधिकारी असतील या सर्वांना भेटून आज तुम्ही थकलात आणि शेवटी तुम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे तुम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहात। हे आंदोलन किती दिवसापासून सुरू आहे? सर, हे आंदोलन आम्ही जून महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू केलं आहे आणि ते आंदोलनाचा आज 36वा दिवस आणि हे आंदोलन असंच आमचं 9 ऑगस्टपर्यंत चालू असणार आणि नंतरही जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मायबाप सरकारला एक संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा शिक्षक आणि कला संगणक शिक्षकाच्या वतीनं ग्वाही देतो की आम्ही आत्मदहनाचा इशारा देतो आहे सरकारला, जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर। आणि ते आत्मदहनही आम्ही 15 ऑगस्टच्या जेव्हा स्वातंत्र्य झाला, ज्या दिवशी स्वातंत्र्य भेटाला, आणि त्याच दिवशी आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की आम्ही आत्मदहन, संपूर्ण महाराष्ट्राचे कला क्रीडा संगणक शिक्षक एकत्र येऊन आत्मदहनाचा इशारा आदिवासी विकास विभाग तसेच महाराष्ट्र शासनाला देत आहोत। या विभागामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा किती आहेत आणि तुम्ही शिक्षक किती आहेत? सर, जवळपास 500 आश्रमशाळा आहेत, त्यात काही प्रकल्पांमध्ये शिक्षक भरले गेलेत नाहीत। जिथं शिक्षक भरले गेलेत असे आम्ही एकूण 800च्या जवळपास 760 की 800च्या जवळपास, एक एक्झॅक्ट आकडा नाही, मात्र 800च्या जवळपास शिक्षक आहोत सर।
म्हणजे जवळपास 800 शिक्षक जर शासनाने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्ही 800 शिक्षक आत्मदहनाचा इशारा शासनाला देतात. बरं, आदिवासी विकास मंत्री जे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यापर्यंत तुम्ही पोचलात, त्यांचं म्हणणं काय आहे तुमच्या बाबतीमध्ये नेमकं? सर, साहेब जिथं जातील महाराष्ट्रभर तिथं आमचे लोक पोचलेत, निवेदन दिलेत. निवेदनानंतर साहेबांचं म्हणणं आलं की तुमची भरती ही मीच केली आणि तुम्हाला ही परमनंट ही मीच करेल. मात्र सर ते शब्द देत आहेत आम्हाला. मागच्या 6 जुलैलाही त्या शब्द दिला आहे की तुम्हाला मी 1 महिन्यात परमनंट करतो. साहेबांना विनंती असेल की 6 ऑगस्टला 1 महिना पूर्ण होतो आहे, तरी त्यांनी आमचं समायोजन करावं, त्यांचा शब्द पाळावा, ही साहेबांना विनंती असेल. आदिवासी विकास मंत्री जे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी 1 महिन्याचा यांना अवधी दिला आहे. जवळपास या 6 तारखेला 1 महिना पूर्ण होणार आणि या 1 महिन्यामध्ये यांचं समायोजन करणार असं डॉक्टर विजयकुमार गावित साहेब जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांनी शब्द दिला आहे आणि तो पाळावा असं यांचं म्हणणं आहे. सर, मला एवढं सांगा की जे आयुक्त कार्यालय आहे, ज्या आयुक्त कार्यालयामधून महाराष्ट्रभर जे प्रकल्प अधिकारी आहेत किंवा प्रकल्प आहेत, या प्रकल्पाचा कारभार आयुक्त कार्यालयातून चालतो, जे की नाशिकला आहे. तर आयुक्त जे आहेत माननीय नैना गुंडे मॅडम यांच्यापर्यंत आपण गेलात का? त्यांच्यापर्यंत हा प्रश्न तुम्ही मांडला का? सर, आम्ही आदिवासी विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे, त्या मॅडमांकडे गेलो होतो. ते आमच्याविषयी पॉझिटिव्ह आहेत सर, पण ते म्हणत आहेत तुमची फाईल वगैरे आणि प्रत्येक पी ओकडनं त्यांनी आमचा अहवाल मागितला सर, पॉझिटिव्ह अहवाल मागितला. त्यांनी तो अहवाल पूर्ण गोळा करून सर्व पी ओकडनं गोळा करून तो मंत्रालयात मी पोचवला आहे सर. ते पॉझिटिव्ह आहेत, पण फक्त जे शासन आहे तिथले जे मंत्री आहेत ते आमच्यावर थोडंसं निगेटिव्ह दाखवत आहेत. म्हणून आम्हाला एकच विनंती आहे, तर आमचा जो प्रयत्न चालू आहे समायोजन करण्याचा तो आमचा पूर्ण व्हावा ही आमची एवढी इच्छा आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे आयुक्त कार्यालय आहे नाशिक येथे, ह्या नाशिक येथील आयुक्त माननीय नैना गुंडे मॅडम ह्या कला क्रीडा संगणक शिक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी यांच्या फायली ज्या आहेत प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून यांचा अहवाल मागवला. प्रकल्प कार्यालयाकडून, पूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्प कार्यालयाकडून या शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह गेलेला आहे. मात्र सध्या मंत्रालयीन जो कारभार आहे हा अस्वस्थ कारभार असल्यामुळे खऱ्या अर्थाने शासनाचे जे मंत्रालयीन विभाग आहे यांच्या विरोधामध्ये आणि जे आदिवासी विकास मंत्री आहेत यांच्या विरोधामध्ये यांचा हा लढा सुरू आहे. तर तुम्ही कोर्टात वगैरे किंवा तुमचा न्याय मागण्यासाठी तुम्ही कोर्टात गेले आहात का? सर, परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र शासनानेच बाह्य यंत्रणेमार्फत काही पदं भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात 9 कंपन्यांची त्यांनी नियुक्तीही केली होती आणि त्या पद्धतीने भरती होईल ह्या भीतीने आणि आदिवासी विकास विभागात तर तशी संच मान्यता त्यांनी केली होती की कला क्रीडा आणि संगणक ही पदं बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येतील. आम्ही 4-5 वर्षे सेवा दिली असताना आम्ही बाह्य यंत्रणेमार्फत का काम करावं आणि ती कुऱ्हाड आमच्यावर का येऊन पडावी, म्हणून आम्ही आमच्या संरक्षणासाठी कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने आम्हाला अंतरिम संरक्षण दिलं आणि यांना ह्या पदावरून कमी करण्यात येऊ नये म्हणून कोर्टाने सचिवांना तसं सांगितलं. मात्र तसं सांगितलं असतानाही सचिवांनी त्यावर दखल घेतली नाही. आम्हाला त्यांनी नियुक्ती ऑर्डर दिली नाही आणि आज आम्हाला बेरोजगार केलं आहे त्यांनी. म्हणजे खऱ्या अर्थाने जो महाराष्ट्र शासनाचा जो काही बाह्य स्रोत आउटसोर्सिंग मार्फत भरण्याचा जो घाट होता, तो घाट तुम्ही कोर्टामध्ये गेल्यामुळे तुम्हाला कोर्टाने बाह्य स्रोतचं ज्या कंपन्या आहेत आउटसोर्सिंगमध्ये जे भरण्याचं जे नियोजन प्लॅनिंग शासनाने आखलेलं होतं त्याच्यावर स्टे आणला. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला स्टे मिळाल्यामुळे तुम्ही आज त्या बाह्य स्रोत यंत्रणेतून वाचला आहात. तर मला शेवटी हे सांगा, तुम्ही क्रीडा शिक्षक आहात, तर मागच्या वर्षी तुम्हाला ऑर्डर नव्हते, आदेश नव्हते, तर मागच्या वर्षी ज्या स्पर्धा असतात आदिवासी विकास विभागाअंतर्गत त्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा असतात. तर तुम्ही शाळेवर नसल्यामुळे या स्पर्धा कोणी पार पाडल्या, कोणत्या शिक्षकांच्या वतीने पार पाडल्या किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पार पाडल्या गेल्या, तर या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण सांगावे. सर,
आमची भरती 2018मध्ये झाली, तेव्हापासून तर 2022पर्यंत आम्ही सतत पोरांना घडवलं. तर आम्हाला आमची नियुक्ती त्यावेळेस केल्यानंतर, आम्ही पोरांना घडवल्यानंतर जेव्हा आम्हाला ब्रेक दिला, 11 महिन्याच्या करारानंतर ब्रेक दिला, तर ते आमचे जे आदिवासी विभागाचे जे क्रीडा स्पर्धा आहेत हे 4 महिने चालतात. 4 महिने चालल्यानंतर ते आम्ही कसं करत होतो, एकच म्हणजे आश्रमशाळेच्या क्रीडा शिक्षकाने सर्व गेम एकच शिक्षक घेत होता, म्हणजे तोच प्रशिक्षण देत होता. पण आम्ही गेल्यानंतर त्यांनी असं केलं, तर जो इंग्लिश विषयाचा शिक्षक आहे तोही त्याला एक मुख्याध्यापक एक खेळ देऊन द्यायचा. उदाहरणार्थ खो खो असेल, एका शिक्षकाला कबड्डी, एका शिक्षकाला ॲथलेटिक्स, एका शिक्षकाला व्हॉलीबॉल, एका शिक्षकाला हँडबॉल, असं म्हणजे 5 शिक्षक मिळून, समजून घ्या 5 शिक्षक मिळून जर गेम प्रशिक्षण देत असतील, तर विषय त्यांनी ते मुलांना केव्हा शिकवत असतील त्यांचा विषय, आणि मग एवढा टाईम जर शिकवायचं ग्राउंडवर असतील ते, मग बाकीचं काय? म्हणजे विद्यार्थ्यांचे असं झालं, दोघीकडे नुकसान झालं, एक खेळात बी झालं आणि एक विषयामध्ये बी झालं. म्हणजे तुम्ही 1.5 वर्षापासून शाळेवर नाही आहेत आणि ज्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या, ह्या क्रीडा स्पर्धा पार पडत असताना ज्या खेळाडू विद्यार्थ्यांचा जो सराव आहे तो विषय शिक्षकांनी घेतला. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या खेळांना वेगवेगळे शिक्षक, म्हणजे एका शाळेवर किती शिक्षकांनी तो सराव घेतला? एका शाळेवर तरी मिनिमम 4 ते 5 शिक्षकांनी हा सराव घेतलेला आहे, आणि बाकीचे आहेत ते वर्ग 4 कर्मचारी लावून, कोण स्वयंपाकी असेल, कोण कामाटी असेल, त्यांना लावून बाकीच्यांना हे केलं, त्यांनी प्रशिक्षण दिलं. म्हणजे ज्या खेळाविषयी कोणाला ते सगळे अज्ञान असतील आणि विषय शिक्षक असतात, त्यांनाही खेळाबद्दल कुठलं ज्ञान नाही, अशा शिक्षकांनी किंवा वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचा सराव घेतला. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. या स्पर्धा जवळपास किती महिने, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय या स्पर्धा किती महिने चालतात? हे एकूण 4 महिने चालतात सर. पहिले तालुकास्तरीय, मग विभागीय, राज्य, या पद्धतीने या 4 महिने चालतात. म्हणजे 4 महिन्यापर्यंत ज्या खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांचा सराव विषय शिक्षकांनी घेतला, आणि विषय शिक्षकांनी हा सराव घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. तर मला याच्यानंतर शेवटचं तुम्हाला मी विचारतो आहे की हे आंदोलन करीत असताना तुमचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय, आणि तुम्ही हे आंदोलन जर शासनाने याची दखल घेतली नाही तर तुमचा पुढचा नियोजन किंवा तुमचा पुढचं प्लॅनिंग काय? सर, मी संपूर्ण महाराष्ट्राच्या कला क्रीडा संगणक शिक्षकाच्या वतीनं ग्वाही देतो की जर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 6 ऑगस्टपर्यंत साहेबांनी 6 ऑगस्ट जरी म्हटलं असेल तरी आम्ही 3 दिवस त्यांना वाढीव मुदत देतो, आणि 9 ऑगस्टपर्यंत आमचं आंदोलन चालणार आहे. तत्पर्यंत जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांनी ठरवलेलं आहे की आम्ही आत्मदहन करू, सामूहिक आत्मदहन करू, आणि ते आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण कला क्रीडा संगणक शिक्षक आत्मदहनाचा इशारा देतो. या कला क्रीडा संगणक शिक्षकांनी जर आमचं मागण्या मान्य केल्या, शाळेमध्ये जे आदिवासी विद्यार्थी आहेत, ह्या आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळालं, त्यांना क्रीडा कला संगणक शिक्षण मिळावं, कारण ते सध्या जे विद्यार्थी आहेत जवळपास 20 ते 25 हजार विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, आणि त्यांना हे शिक्षक नसल्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तर हे नुकसान होऊ नये आणि शासनाने यांची तात्काळ दखल घेऊन यांचं समावेदन करावं अशी मागणी. कॅमेरामन कुणाल भाटसह संतोष सिरसाट, 39 न्यूज, मुंबई.